कवी माधव पवार यांची प्राणज्योत बुधवारी 6 मे रोजी पहाटे 4 वाजता राहत्या निवासस्थानी मालवली. त्यांची बुधवारी सायंकाळी 6 वाजता त्यांच्यावर मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, सून व एक नात असं परिवार आहे. त्यांच्या निधनानं मराठी साहित्य पटलावरील एक तारा निखळल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय 72 होते. एक संवेदनशील कवी, उत्तम वक्ते, नकलाकार, उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून उभ्या महाराष्ट्राला अंते सोलापूरकरांना त्यांची ओळख होती. कवी राणा पवार यांचे सुपुत्र म्हणून ओळखीशिवाय कवी माधव पवार यांच्या प्रतिभेचा नावलौकिक साहित्य दरबारात विशेष होता. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यांच्यावर तब्बल 1625 डायलिसिस करण्यात आले. हे शुभशकुनाचे पक्षी या कविता संग्रहास महाराष्ट्रातील सन्मानाचे 11 पुरस्कार, गरुड भरारी हा दुसरा काव्यसंग्रह याशिवाय अनेक नामवंत पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. पार्श्वगायक प्रल्हाद शिंदे, त्यांचे पुत्र आनंद, नातू आदर्श शिंदे, तीनही पिढ्यांसह दिग्गजांनी गायली त्यांची गाणी. वात्रटिकाकार रामदास फुटाणे, कविवर्य फ.मु. शिंदे, गझल कलाकार सुरेश भटांसह दिग्गजांशी त्यांचा स्नेहसंबंध होता.